नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. ज्या घरात एकच मूल असतं ना, तिथे एक क्षण हमखास येतो. तो म्हणजे शेअरिंगचा क्षण. आपल्या वस्तू दुसऱ्याला द्यायला शिकणं हा प्रवास खरं तर खूप भावनिक आणि नाजूक असतो. चला तर मग आज आपण एका आई आणि तिच्या मुलीच्या सुंदर गोष्टीतून हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर ही गोष्ट आहे 6 वर्षांच्या मुग्धाची. आता झालं काय, घरी तिचा चुलत भाऊ आला होता आणि त्यानं काय मागावं, तर तिची सगळ्यात लाडकी बार्बी डॉल. आणि बस मुग्धाच्या जगात अक्षरशः भूकंपच झाला. कारण बघा, तिच्यासाठी ना ती खेळणी म्हणजे फक्त वस्तू नव्हत्या. ते तिथं एक वेगळं जग होतं, तिचं स्वतःचं. आणि त्या जगात दुसऱ्या कोणालाच एंट्री नव्हती. एकुलतं एक मूल असल्यामुळे ना प्रत्येक गोष्टीवर माझं म्हणण्याची सवय असते. पण घरी पाहुणे आल्यावर मुग्धाला असं वाटायला लागलं की तिची खेळणी, तिची खोली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आईचं प्रेम हे सगळंच वाटून घ्यावं लागतंय. तिच्या त्या लहानशा मनात एकच भीती होती, माझं सगळं काही माझ्यापासून लांब जातंय. सुरुवातीला तिची आई स्वरा तिच्यावर जरा रागावली. पण रात्री जेव्हा ती मुग्धाच्या खोलीत गेली तेव्हा मुग्धाने रडत रडत एक असा निरागस प्रश्न विचारला की स्वराचं काळीजच पिळवटून गेलो. तिला खरं तर खूप अपराधी वाटत होतं, पण तिला तिची खेळणी शेअर करायची नव्हती हेही तितकंच खरं होतं. आणि त्या एका प्रश्नाने खरंच सगळं बदलून टाकलं. स्वराला तिची चूक लक्षात आली. तिला कळलं की आपली मुलगी स्वार्थी नाहीये, ती फक्त गोंधळलेली आहे. तिला रागावून चालणार नाही, तिला प्रेमाने समजावून सांगावं लागेल. तिला वस्तू वाटून घेणं आणि प्रेम वाटून घेणं यातला फरक शिकवावा लागेल. मग स्वराने एक खूप सुंदर मार्ग शोधून काढला. तिने मुग्धाला प्रेम आणि वस्तू यांतला फरक समजावून सांगायचं ठरवलं. आता इथे बघा, वस्तू कशा असतात म्हणजे खाऊ किंवा खेळणी, त्या वाटल्या की कमी होतात, त्या लिमिटेड असतात. पण प्रेम प्रेम अमर्याद आहे. ते तुम्ही जितकं वाटाल ना तितकं ते वाढतच जातं, कमी कधीच होत नाही. हीच गोष्ट आणखी सोपी करून सांगण्यासाठी स्वराने एक अप्रतिम उदाहरण दिलं. ती म्हणाली, आपलं प्रेम आहे ना, ते दिव्याच्या ज्योतीसारखं असतं. विचार कर, एका ज्योतीने आपण दुसरी ज्योत पेटवली तर पहिल्या ज्योतीचा प्रकाश कमी होतो का? नाही ना, उलट प्रकाश आणखीनच वाढतो. आणि हे उदाहरण थेट मुग्धाच्या मनाला भिडलं. आईचं प्रेम कधीच वाटलं जाणार नाही हे तिला पटलं. पण फक्त समजावून सांगणं पुरेसं नव्हतं. या सुंदर विचाराला प्रत्यक्ष आयुष्यात आणण्यासाठी स्वराने काही सोपे आणि प्रॅक्टिकल नियम बनवले, जेणेकरून मुग्धाला शेअरिंग करणं खूप सोपं जाईल. आणि हे 3 नियम खूपच प्रभावी ठरले. पहिला नियम, काही खास खेळणी म्हणजे तिची अगदी फेवरेट खेळणी ती फक्त मुग्धाचीच असतील. ती शेअर करायची की नाही हा निर्णय तिचा असेल. यामुळे तिला वाटलं की अरे, कंट्रोल माझ्या हातात आहे. दुसरा नियम होता तिला स्वतंत्र छंद लावणं म्हणजे चित्रकला, वाचन, जेणेकरून ती एकटी असली तरी खुश राहील, स्वतःच्या विश्वात रमेल. आणि तिसरा, जो माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा आहे, रोजचे 15 मिनिट. हे 15 मिनिट फक्त आणि फक्त मुग्धाचे. आईबाबांचा पूर्ण वेळ फक्त तिच्यासाठी, जो तिला कोणासोबतही शेअर करायचा नव्हता. आणि या सोप्या नियमांमुळे ना शेअरिंगची जी भीती होती तिच्या मनात ती हळूहळू खरंच कमी झाली. या सगळ्या अनुभवानंतर स्वराने मुग्धासाठी एक पत्र लिहिलं. हे फक्त शब्द नव्हते, तर तिने दिलेल्या शिकवणीला आणि तिच्या प्रेमाला कायमचं मुग्धाच्या मनात घर करून ठेवण्याचा हा एक प्रयत्न होता. त्या पत्राची सुरुवातच खूप सुंदर होती. स्वराने आधी मुग्धाच्या भावनांना समजून घेतलं की हो, एकुलतं एक असणं हे कधीकधी ओझ्यासारखं वाटू शकतं. पण मग तिने तिला एक खूप मोठी गोष्ट शिकवली, तू स्वतःचीच सर्वात चांगली मैत्रीण आहेस. या एका वाक्याने तिचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. आणि या पत्राचा खरा आत्मा इथे आहे. स्वरानी लिहिलं, माझं आणि तुझं या छोट्याशा जगाच्या पलीकडे एक खूप मोठं, खूप सुंदर जग आहे. आणि ते जग आहे आपलं जग. आणि या आपल्या जगात जायची किल्ली म्हणजे शेअरिंग. कारण जेव्हा आपण वाटून घेतो तेव्हा नाती तयार होतात आणि एकटेपणा कायमचा संपून जातो. आणि पत्राच्या शेवटी स्वराने ते वचन दिलं ज्याची मुग्धाला सगळ्यात जास्त गरज होती. तू आमचं विश्व आहेस आणि आमचं प्रेम तुझ्यासाठी कधीही कुणासोबतही वाटलं जाणार नाही. हे एकच वाक्य तिच्या मनातील सगळी भीती घालवण्यासाठी पुरेसं होतं. स्वरा आणि मुग्धाची ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या विचारावर आणून सोडते. माझं म्हणण्यात एक प्रकारची सुरक्षितता नक्कीच आहे,
पण आपलं म्हणण्यात जो आनंद आहे, जी सोबत मिळण्याची भावना आहे, ती त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. हाच आनंद आपण आपल्या मुलांना रागवून नाही, तर प्रेमाने कसा शिकवू शकतो, हाच खरा प्रश्न आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.